साधारण 80-90% या संदर्भातली चर्चा गुण प्रत्यक्ष आता जागा वाटपाचाही फॉर्म्युला आम्ही निश्चित करतोय. पण अजूनही काही बाबतीमध्ये थोडी मागणी आहे. त्या पद्धतीने मला वाटतं आजकडे किंवा उद्याकडे मॅक्झिमम ही चर्चा आपली आजच माझा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. उमेदवारी यादी जाहीर करण्यात उशीर झाल्यामुळे कुठेतरी त्याचा फटका नंतर बसतो असं चित्र असतं. काय वाटतं तुम्हाला? नाही, तशी वस्तुस्थिती नाही आहे. कारण काय आहे की दुर्दैवानं विरोधकांच्या त्यांच्याकडे उमेदवारी मागायला तयार नाही. सगळी उमेदवारी आमच्याकडे मागतात महायुती. आता आमच्याकडल्या ज्या लोकांना मिळणार नाही तेच तिकडे उमेदवार होणार आहे. आपल्याच तालुक्याचे स्टार प्रचारक ते नेमलेले आहे. त्यामुळं इकडे काँग्रेसला तिलांजली दिली, तिकडे काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून काम करत आहे. किती विरोधाभास आहे. कसं तुम्ही लोकांना खुलासा करणार आहे? असं दुसरीकडे पाहिलं तर निवडणूक आयोगाने सांगितलेलं असताना सुद्धा रंगीत छायाचित्र असलेली जी यादी आहे ती सध्या व्हायरल होताना दिसते अहिल्यानगर जिल्ह्यात. काय सूचना द्याल तुम्ही कार्यकर्त्यांना किंवा ह्या खासगी ॲपवाल्यांना? नाही, निवडणूक आयोगाचे जे निर्देश आहे ना ते तंतोतंत पालन झालं पाहिजे. असं कुठं काय असेल निश्चितपणे ते थांबवलं गेलं पाहिजे. कार्यकर्त्यांना सूचना आपण देऊ. परंतु निवडणूक आयोगाच्या झालेल्या निर्देशाचं कुठे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी महायुतीचे कार्यकर्ते घेतली पाहिजे. राज्यात आता उद्धव आणि राज एकत्र येत आहेत, त्याचा किती परिणाम मुंबई आणि महाराष्ट्रावर होईल असं तुम्हाला वाटतं? माझ्या दृष्टीने आता काय आहे की त्यांचा मागे बोललो होतो की युती होते की त्यांच्या गरजेसाठी होते, ती महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या भल्यासाठी होत नाही. या शिवसेनेच्या काळामध्ये मराठी माणूस उद्धस्त झालेला आहे. फक्त मराठी माणसाचं राजकारण करण्यात आलं. आज त्याच मराठी माणूस जो आहे आमच्या मुंबईतला, त्या दोन्ही युतीची अभद्रती झालेली यांची, यांना या निवडणुकीत हातभार करील याचा मला पूर्ण विश्वास आहे. हे काही जनतेला आधार द्यायला निघालेले नाही आहेत. हे दोघे बंधू एकमेकाला आधार देण्यासाठी एकत्र आलेले आहेत. ही जनतेने ओळखलेलं आहे. आणि त्यामुळे महायुतीचं आमचं या ठिकाणी आघाडी होते, युती होते. आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात सर्वसामान्य मुंबईच्या माणसाला एक सरकारच्या बद्दल एक विश्वास निर्माण होतोय. तर कुणी एकत्र फरक पडत नाही. कामावर लोकांचा विश्वास आहे. जे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदींच्यावर लोकांचा विश्वास आहे, महायुतीवर विश्वास आहे. त्यामुळे या युतीने काही फरक पडणार नाही. मुंबईत फरक पडणार नाही, महाराष्ट्रात युती दिसणार नाही.